नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी. सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ फुटाळा रोड नागपूर ह्यांची आपण वेबसाईट बघत आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे की याच्यामध्ये जे आहे ना, गट ब, गट क, गट ड संवर्गातील विविध पदे सर्व सेवेने नेमणूक करण्यात आहे. ठीक आहे. तर याची जवळपास 175 पद आहे. तर हे नागपूरमध्येच राहणार आहे तुमचं. याच्यामध्ये पदोन्नती नाही राहणार. आपले जे पण पॅरामेडिकल पोस्ट आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक सुरुवात होणार आहे 28 झालेली आहे ऑलरेडी 28/2ला. ऑनलाईन पद्धत अंतिम दिनांक आहे 20/3/2026 पर्यंत. ठीक आहे. परीक्षा शुल्क भरण्याचे 20/3. ठीक आहे. रात्री 11-12 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर आपण टाईम जास्त वाया न घालता आपण बघणार आहे की आपण हे अटी शर्त तुम्ही वाचून घ्या. हे ऑनलाईन वगैरे सांगितलं आहे की कसं करायचं आहे, कोणते कोणते पद वगैरे आहे हे. ठीक आहे. तर आपण बघणार आहे इथे की जे आहे ना, हे नॉन टेक्निकल आहे. इथे तुम्ही बघू शकता वरचे जे लेखा अधिकारी, याच्यामध्ये हे वेटरनरी, हे अधिष्ठ त्यांचे तांत्रिक अधिकारी, टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन वेटरनरी सायन्स, हे वेटरनरी डीनचं पोस्टचं आहे. त्यांचे पगार तुम्ही बघू शकता. हे बेसिक पे आहे. S15 हे गट बची पोस्ट आहे मित्रांनो. तर हे पोस्ट आपण बघू. आपले खास मेन जे आपले पोस्ट आहे, आपलं जसं रेडिओलॉजीचे आहे, त्याच्यानंतर आपले सहाय्यक आपले ऑपरेशनचे आहे, जे आपले पण पॅरामेडिकल अलाइड हेल्थ केअरचे आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आपण खाली बघूया. ऑपरेशन थिएटरचे टेक्निशियनचे जे आहे S10 आहे, 29,200 ते 92,000 राहणार आहे. याची S10 राहणार आहे. तर हे बेसिक पे आहे. त्याच्यानंतर तुमचं DA ॲड होऊन जवळपास 40-45 हजार रुपये तुम्हाला इन हँड मिळेल. ठीक आहे. तर आपण बघू शकतो की 2 पोस्ट आहे. ऑपरेशन थिएटरचे सिनियर लायब्ररी असिस्टंटचे 1 पोस्ट आहे. आणि डेअरी प्लांट असिस्टंटचे जे आहे 1 पोस्ट आहे. क्षकिरण तंत्रज्ञ एक्सरे टेक्निशियनचे जे S8 आहे. तुम्ही DHS DMERला जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर तिथे S13 असते, पण इथे S8च आहे. तर याच्यामध्ये कोणतेही प्रमोशन नाही राहणार. हे तुमचं लास्टपर्यंत हीच पोस्ट राहणार आहे. ठीक आहे. इथे 1-1, 2-2 एक्सरे होतात ह्या हॉस्पिटलमध्ये. त्यानुसार त्यांचं जसं वर्किंग आहे त्यानुसार तुम्हाला इथे बेसिक आहे. ठीक आहे. जसं इकडे GMC वगैरे असो, DHS वगैरे असो, इकडे तुम्हाला भरपूर वगैरे वर्किंग असतं. तर इकडे जास्त वर्किंग नाही. त्यानुसार परफॉर्मन्स बघितला आहे, त्यानुसार परफॉर्मन्सनुसार तुमचे पे स्केल ठरवले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी डायग्नॉस्टिक असिस्टंट, प्रयोगशाळा सहाय्यक, त्याच्यानंतर S8 आहे. यांची 8 पोस्ट आहे. रुग्णालय तंत्रज्ञ हॉस्पिटल टेक्निशियनचे जे आहे 1 पोस्ट आहे. S8च आहे. ठीक आहे. ऑपरेशन थिएटर असिस्टंटचे 4 पोस्ट आहे. त्याच्यानंतर फार्म क्लर्क, सिनियर क्लर्क, झूम टेक्निशियन हे तुम्ही बघू शकता. तुमच्यानुसार लॅबोरेटरी असिस्टंट वेटरनरी सायन्स हे तुम्ही बघू शकता S7 आहे. असिस्टंट टेक्निशियन हे लॅबोरेटरी असिस्टंटचे S7 आहे. ज्युनियर लायब्ररी ड्रायव्हर, ज्युनियर टेक्निशियन, लायब्ररी ब्रेसर, इलेक्ट्रिशियन्स यांच्या ज्या पोस्ट आहे. इथे पे स्केल दिलं आहे, इथे पोस्ट दिला आहे. ठीक आहे. इथे गड्डाची जी पोस्ट दिली आहे ज्युनियर टेक्निकल वायरमन S3 आणि पशुधन लाईव्हस्टॉक असिस्टंट इथे S3 पोस्ट आहे. ठीक आहे. आपण ऑलरेडी दिनांक सांगितला. याच्यामध्ये तुम्हाला जे पण कागद वगैरे लागेल महिला याच्यासाठी आरक्षणासाठी तुमचं जे पण कास्टमध्ये तुम्ही भरणार आहे त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट वगैरे भरून तुम्ही त्यानुसार फॉर्म फिलअप करू शकता मित्रांनो. याची जे पण एक्झाम होईल ते लवकरात लवकर ह्या वेबसाईटवर कळवण्यात येणारच आहे. तर तुम्ही वेबसाईट चेक करायचं आणि तुमचं जे पण हॉरिझॉन्टल आरक्षण असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा अनाथ असेल, त्यानुसार तुम्हाला त्या याच्यामध्ये यस नो करून त्या व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. जे ओपन असतील ओपनमध्ये, जे कॅटेगरीमध्ये येतात कॅटेगरीमध्ये. ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला दिला आहे इथे तारीखनुसार वयनुसार दिला आहे की राखीवसाठी 38, मग मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, EWSसाठी 43, दिव्यांग, माजी सैनिकसाठी, असं तुमच्यानुसार तुम्ही बघून घ्यायचं. इथे कसं राहणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, बौद्धिक चाचणी. इथे एकूण प्रश्न 100 राहणार आहे, एकूण गुण 200 राहणार आहे, 120 मिनिटं राहणार आहे तुमचे. ठीक आहे. आणि इथे जे पण आपलं टेक्निकल सब्जेक्ट आहे इथे काय राहणार आहे की इंग्रजी हे जे नॉन टेक्निकलसाठी. ठीक आहे. वरचे म्हणजे त्यांनी हे दिलं आहे बाबा की परफॉर्मन्स अशानुसार राहणार तुमचे 100 हे काही. आणि इतर पदांसाठी खाली दिलं आहे मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, बौद्धिक चाचणी, प्रश्न 60, एकूण गुण 120, तांत्रिक 40 आणि 80 गुण. ठीक आहे. तर असे 200 मार्काचं पेपर तुमचं राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आणखी काही अडचण असल्यास तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. तरी इथे तुम्हाला कागदपत्र बघून घ्यायचं आहे की काय काय कागदपत्र लागणार आहे. ठीक आहे. काही वाटलास तुम्हाला काही तर तुम्ही इथे पिन करून विचारू शकता. ठीक आहे. हे PDF तुम्ही वाचू शकता. हे तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे, तुमच्यानुसार तुम्ही बघू शकता. ठीक आहे.
की तुमचं काय काय आहे, कोणत्या एज्युकेशनमध्ये तुम्ही बसत आहे आणि कोणत्या नाही बसत आहे. ठीक आहे. डिग्री और डिप्लोमा इमेजिंग टेक्निशियन तुम्ही तुमच्या आपला नुसार बघू शकता. ठीक आहे. तुमच्यानुसार तुम्ही तुमचं एज्युकेशन बघू शकता मित्रांनो. ठीक आहे. इथे जे पद दिलं आहे हे कॅटेगरीनुसार दिलं आहे. इथे कॅटेगरी आहे VJNT OBC काय काय ते तुमच्यानुसार तुम्ही बघा, तुम्ही कशामध्ये बसत आहे त्यानुसार. अर्जसाठी एक आहे आपल्या एक्सरेच्या, त्याच्यानंतर SC साठी एक आहे, त्याच्यानंतर OBCसाठी एक आहे आणि एक अनरिझर्वसाठी एक आहे. ठीक आहे मित्रांनो. आणखी काही वाटलं तर तुम्ही तुमच्या या PDF नुसार बघू शकता. PDF ची लिंक मी खाली टाकून देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही तिथे बघून व्यवस्थित वाचून, व्यवस्थित फॉर्म भरून, व्यवस्थित सगळं व्यवस्थित टाकून, काही अडचण असतात तुम्ही विचारू शकता मित्रांनो कमेंटमध्ये. हे सिलेबस दिला आहे खाली, त्यानुसार तुम्ही अभ्यास वगैरे करून चांगल्यापैकी तुम्ही स्कोर आणा आणि गुड लक मित्रांनो. चालेल मित्रांनो. थँक्यू सो मच.